स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील प्रचाराचा शुभारंभ लिंबू चौकातल्या सद्गुरू कन्नन महाराज मठ इथून धार्मिक वातावरणात करण्यात आला. सकाळपासूनच परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. ढोल ताशे, घोषणा आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं इचलकरंजी शहरात भाजपचं भव्य शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं. विशेष म्हणजे माजी शिवसेना शहर प्रमुख धनाजी मोरे, बाबू डिगसकर तसंच उदय त्रिपणकर यांनी भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा दिल्यानं राजकीय वर्तुळात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचं चित्र आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार तेजश्री अमृत भोसले, ज्योती नागेश पाटील, राजू आप्पासो पुजारी आणि संतोष बाबूराव शेळके हे चारही उमेदवार या प्रचार फेरीत आवर्जून सहभागी झाले होते. नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचे मुद्दे मांडत उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ही प्रचार फेरी लिंबू चौकातून सुरू होऊन कुलकर्णी मळा, कोकरे मळा, दुर्गामाता चौक आणि बर्गे मळा या परिसरातून मार्गक्रमण करत सांगता करण्यात आली. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचं स्वागत केलं. अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पैलवान अमृतमामा भोसले, नागेश पाटील, तानाजी भोसले, गणेश पाटील, युवराज मगदूम, बाळू पुजारी, बेडक्याळे, प्रदीप रोटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. एकूणच या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक 15 मध्ये निवडणुकीची धग अधिक वाढली असून येत्या काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत.